4-5 वर्ष आधी दीपपूजन किंवा दीपामावस्या याबद्दल कुणालाच माहिती नव्हतं. खरं बोलतेय ना मी, खरं-खरं सांगा. हे आता सोशल मीडियामुळं किंवा बऱ्याच घरामध्ये करत असतीलही आधीपासूनच, पण मला तरी नव्हतं माहिती. एक 5-7 वर्षापासून जेव्हा-जेव्हा सोशल मीडियावरती ह्या गोष्टी शेअर व्हायला लागल्या, तेव्हा आपल्याला ह्याबद्दल कळालं आणि हे खरंच चांगलं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे सोशल मीडियाचा, की आपला हिंदू धर्म किंवा त्याच्या संस्कृती आपल्याला कळत आहेत, अशा पद्धतीने का होईना. मी आज मस्त घासून-पुसून सगळे समया, दिवे वगैरे घेतले. त्यानंतर स्वच्छ पुसून घेतले, तेल भरले आणि हे पण दिवे मी YouTubeवरती पाहून बनवलेले आहेत. पहिल्यांदाच ट्राय केलेत. खूप छान बनले होते. त्यानंतर दिव्यांची हळदी-कुंकू, फुलं वगैरे वाहून पूजा करून घेतली. हे जे गव्हाचे दिवे बनवलेत ना कणकेचे, त्याच्यात मी गूळ थोडासा बारीक करून टाकला होता. तर ते छान गोड लागतील म्हणून. त्यानंतर मुलींना सुद्धा ओवाळून घेतलं आणि मग कोहळा आणला होता, अमावास्या होती म्हणून त्याचं पूजन करून घेतलं देवापाशी. तो पण बांधून घेतला घरामध्ये लाल कापडामध्ये. त्यानंतर नारळ आणला होता, तो सुद्धा ओवाळून घराला फोडून घेतला आणि नैवेद्यासाठी खीर बनवली होती. देवाला नैवेद्य दाखवून मग आम्ही जेवायला घेतलं. तुम्ही पण दीपपूजन केले का?